आजची स्पेशल रेसिपी आहे झणझणीत आगरी कोळी पद्धतीने तयार केलेली वाल आणि शेंगांची भाजी. तर पाहूया वालाची भाजी. इथे मी वाल एक दिवस रात्री भिजत घालून छान स्वच्छ धुवून घेतले आहेत, त्यामुळे त्याला छान मोड आले आहेत. आता आपण बघूया की ही वालाची भाजी बनवायची कशी. मी ऑलरेडी गॅसवरती भांडं गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करून घेऊया. ही भाजी मी 5 ते 6 जणांसाठी बनवणार आहे, त्याच्यानुसार मी इथे 3 ते 4 चमचे तेलाचे घेतले आहेत. आपण मिरची आणि कांदा कापून घेतला आहे. मी 3 कांदे घेतले आहेत आणि 2 मिरची घेतली आहे. तेल थोडं तापलं की आपण त्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया. मंद आचेवरच आपल्याला हिंग टाकायचं आहे, त्याच्यामुळे हिंग जळणार नाही आणि हिंगाचा चांगला खमंग वास आपल्या भाजीला येईल. आता आपण याच्यामध्ये मोहरी ॲड करून घेऊया. इथे मी 1 चमचा मोहरीचा घेतला आहे. मोहरी थोड्या तडतडून झाल्या की आपण याच्यामध्ये मेथीचे दाणे ॲड करणार आहोत. मेथीचे दाणे मी अर्धा चमचा घेतला आहे. आता आपण याच्यामध्ये मिरची आणि जे कांदे कापून घेतले आहेत ते ॲड करून घेऊया. हे सर्व आपल्याला तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे. हलका गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. एकदा हे कांदे थोडे हलके नरम झाले की आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया. आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे. आता आपण याच्यात लाल तिखट ॲड करून घेऊया. इथे मी माझ्या चवीनुसार 2 चमचे लाल तिखट घेतले आहे. हा घरी बनवलेला मसाला आहे, सो हा थोडा झणझणीतच आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये लाल तिखट ॲड करू शकता, जेवढं तिखट तुम्हाला हवं असेल तेवढं. मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. इथे मी थोडं पाणी घालून घेतलं आहे. पाणी मी का घातलं, कारण आपल्याला आता वाल घालायचे आहेत आणि आपण डायरेक्ट तेलावर वाल घालणार नाही, म्हणून आपण थोडं पाणी घालून घेऊया. आता आपण इथे हे वाल आणि शेंगा आपल्या या मिश्रणामध्ये ॲड करून घेऊया. तेलावरती वाल घातल्याने कधी कधी वाल शिजण्यास उशीर होतो, त्यामुळे आपण थोडं पाणी घातलं होतं आधी. आता हे सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान असं या भाजीचा इथे खमंग येतोय. आपण जे मेथीचे दाणे, मोहरी आणि हिंग फोडणीला दिलं होतं, त्याचा एक सुंदर असा वास या भाजीला इथे येतोय. 20-25 मिनिटं आता वाफेवर ठेवायची आहे. त्याच्यानंतर वाल शिजलेत का बघूया आणि वाफेवर पाणी ठेवायचं. जसं मम्मीने इथे सांगितले आहे की आपल्याला 15 ते 20 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. आता 15 मिनिटं झाली आहेत. आपण बघूया की आपली भाजी कशी दिसते. आपल्या भाजीला आता छान उकळी आली आहे. आता आपण ह्याला नीट परतवून घेऊया आणि एकदा चेक करून घेऊया की आपले वाल शिजलेत की नाही. आपल्याला अजून 5 ते 10 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया. मी आधी या भाजीमध्ये मीठ घातलं नव्हतं. तुम्ही इथे चवीनुसार मीठ ॲड करू शकता. मीठ टाकून झालं की नीट परतवून घ्यायचं आहे की ते मीठ सर्व भाजीला मिक्स झालं पाहिजे. आता आपण पुन्हा 5 ते 10 मिनिटं ही भाजी शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहेत. आपण आता बघू शकता की इथे वाल मला शिजलेले दिसत आहेत. पुन्हा आपण चेक करून घेऊया की आपले वाल शिजलेत का. आपले वाल आता शिजून झाले आहेत. अशा प्रकारे आपली ही रेसिपी आता तयार झाली आहे.
आता आपण ह्याच्यामध्ये चिमूटभर साखर ॲड करून घेऊया. साखरेमुळे चव बॅलन्स होईल. आता आपली रेसिपी तयार झाली आहे. आपण बाउलमध्ये ही भाजी काढून सर्व करूया. तर आपली वालाची भाजी तयार आहे. गरमागरम वालाची भाजी तुम्ही भाकरी आणि भाताबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.